नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा मोटर 35% क्रॅश झालेला आहे. आता नेमकं पुढे या स्टॉकचं काय होणार? ॲक्चुअली टाटा मोटर इथून पुढे अजून जास्त पडू शकतो का? हा क्लिअरली डाऊन ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट झालाय का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सध्या बघावं लागेल नेमकं टाटा मोटरचं सुरू काय आहे. टाटा मोटर जेव्हा ईव्हीमध्ये काम करत होता किंवा आता इव्हन करतोय, तर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर टाटा मोटरला मानलं जात होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा टाटा मोटरकडे 85% आसपास मार्केट शेअर होता, तोच ईव्हीचा मार्केट शेअर आता टाटांकडे डायरेक्ट 58% आलाय. येत्या काही दिवसात म्हणतोय मी, जास्त महिने पण लागणार नाहीत, हाच मार्केट शेअर त्यांचा 50% आलेला तुम्हाला पाहायला मिळेल बिकॉज ऑफ महिंद्रा अँड महिंद्रा. महिंद्रा अँड महिंद्रा यांनी एकापेक्षा एक भन्नाट इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च केलेत आणि त्याचाच इम्पॅक्ट याच्यावर सुद्धा होतोय. एमजी मोटर सुद्धा अग्रेसिव्हली तुम्हाला त्यांच्या सेल्समध्ये ग्रो होताना दिसतोय आणि मार्केट शेअर अक्वायर करताना पाहायला मिळतोय. आणि याचमुळे टाटा मोटरचा मार्केट शेअर कमी होतोय. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, मार्केट शेअर कमी होणं आणि सेल्स कमी होणं या दोन्हीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. होऊ काय शकतं, मार्केट शेअर कमी होईल पण सेल्स मात्र वाढू शकतो. रिझन बिहाइंड दॅट, जरी मोठमोठे प्लेयर्स यामध्ये अजून भरपूर सारे येत असले तरी सुद्धा मार्केट वाढत जात आहे. आज जर मी 100 गाड्या खपवतोय तर पुढच्या वर्षी मार्केटमध्ये 1000 गाड्यांची डिमांड येते, त्याच्या पुढच्या वर्षी 1,00,000 गाड्यांची डिमांड येते. हे सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे सेल्स सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकतो. ओव्हरऑल या व्हिडिओमध्ये ना खूप सारे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट सुद्धा सांगणार आहे. कुठल्या एका अँगलने या व्हिडिओकडे बिलकुल बघू नका की मी निगेटिव्ह बोलेल किंवा पॉझिटिव्ह बोलेल. आणि यावरून आपण कन्क्लुजनला जाणार की खरंच हा स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे. सो पहिला मला हे माहिती पाहिजे की आपल्या भारत देशामध्ये सेल्स किती होतो, गाड्या किती खपतात, याच्याबद्दल आपल्याला थोडीशी आयडिया असायला पाहिजे. 2023-24 मध्ये जर तुम्ही पॅसेंजर व्हेकलचा सेल्स बघितला तर तो 42,18,746, ऑलमोस्ट 50,00,000 गाड्या खपतात. म्हणजेच तुम्ही 4 व्हीलर आणि 3 व्हीलरला पकडून म्हणू शकता. जर तुम्ही ओव्हरऑल 2 व्हीलरचा सेल बघितला तर 1,79,00,000 टू व्हीलर भारत देशामध्ये सेल केल्या जातात. ह्यूज नंबर आहे. टोटल गाड्या जर तुम्ही बघितल्या 2,38,00,000 गाड्या आपल्या भारत देशामध्ये सेल केल्या जातात. यालाच कम्पेअर करूया ईव्ही सोबत. ईव्हीचे आकडे खरंच खतरनाक आहेत. जर तुम्ही ईव्हीचे आकडे बघितले आता 2025 मध्ये, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ईव्ही खपलेले आहेत फक्त 5,300 गाड्या. 5,000 गाड्या. जिथं ओव्हरऑल 4 व्हीलरचा सेल एका वर्षामध्ये केला जातो तो आहे 42,00,000 गाड्यांचा. आणि इथं काही हजारांची अगरबत्ती कुठे लावणार आहात. म्हणजे ऑलरेडी मार्केट खूप छोटं आहे आणि या छोट्या मार्केटमध्ये वी आर अ नंबर 1 प्लेयर असं टाटा मोटरचं म्हणणं होतं. म्हणजेच जसं हे मार्केट अग्रेसिव्हली लाखो गाड्या सेल करायला लागेल प्रत्येक महिन्यामध्ये, तेव्हा यांचा मार्केट शेअर ड्रास्टिकली फॉल होताना दिसेल. म्हणजे काही हजार गाड्या टाटा मोटर फक्त विकतो, बट तोच त्यांचा आयसी इंजिनवाल्या कारचा सेल बघितला तर तो लाखात आहे. मी महिन्याच्या गोष्टी करतोय. लाखो गाड्या ते प्रत्येक महिन्याला विकतात आणि इथं काही हजार गाड्या ते विकतात. त्यामुळं मेजर रेव्हेन्यू त्यांचा ईव्ही मधून येत नाही. ही पहिली गोष्ट. आता तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की नेमका सेल येतो कुठून, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. टाटा मोटरचा ओव्हरऑल सेल जर तुम्ही बघितला तर जाग्वार आणि लँड रोवर मधून ऑलमोस्ट 70% कमाई त्यांची होते. टाटा कमर्शियल व्हेकल मधून 18% कमाई होते, तर टाटा पॅसेंजर व्हेकल मधून 12% कमाई होते. म्हणजे सेल्स जनरेट होतो. सो टाटा पॅसेंजर व्हेकल किंवा ज्या तुम्ही टाटा मोटरच्या कार बघता, बऱ्याच लोकांना हेच वाटतं की त्या गाड्यांचा सेल्स झाल्यामुळे टाटा मोटरचा रेव्हेन्यू अप अँड डाऊन होतो. टाटा मोटरच्या रेव्हेन्यूवर मेजर इम्पॅक्ट त्यांच्या गाड्यांचा सेल झाल्यामुळे होत नाही. JLR जाग्वार आणि लँड रोवरच्या सेलमुळे मेजर रेव्हेन्यू जनरेट होतो टाटा मोटरचा. आता यामध्ये पण कमर्शियल व्हेकल बाजूला ठेवून कमर्शियल व्हेकलचा जर तुम्ही अंदाज घेतला तर त्याच्यामधून मेजर रेव्हेन्यू त्यांचा जो ग्रो व्हायला हवा होता तसा त्यामध्ये ग्रोथ दिसत नाही. कुठेतरी एक स्टेबिलिटी त्यांच्या कमर्शियल व्हेकलमध्ये आली. पॅसेंजर व्हेकलचं सुद्धा सेम झालंय. पॅसेंजर व्हेकलचा सेल्स त्यांचा कुठेतरी एक रेंज बाउंड झाल्यासारखा झालेला आहे. मध्ये तुम्ही ऐकलं असेल की स्टॉकिस्टकडे खूप जास्त स्टॉक वाढत गेला. स्टॉक वाढत गेल्यामुळे मेजर डिस्काउंट देण्याची वेळ कंपन्यांवर आली. 5-5, 10-10 लाखाचे डिस्काउंट मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये, छोट्या गाड्यांपासून मोठ्या गाड्यांपर्यंत देणं भाग पडलं होतं. 1 लाखापासून 10 लाखाचा प्रत्येक गाडी मागे डिस्काउंट.
विच इज रिअली ह्यूज डिस्काउंट, आणि तिथं कंपन्यांचे प्रॉफिट मार्जिन ड्रॉप झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आकडे बघितले तर मार्च 2023 मध्ये 1,05,000 कोटीचा ते रेव्हेन्यू करत होते, ते पुढच्या मार्चपर्यंत 1,19,000 कोटीचाच रेव्हेन्यू आहे. फक्त 10%पेक्षाही कमी जंप, 7-8%ची जंप तुम्ही म्हणू शकता. परत पुढचा मार्च आता येतोय तरी सुद्धा कंपनी 1,00,000 कोटीच्या आसपासच अडकून पडली आहे. मग येणाऱ्या मार्चमध्ये ती ग्रोथ दिसेल की नाही याच्या बाबत सुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका आहे. मग या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? पहिली गोष्ट, यांचा सेल्स. JLRचा जो सेल्स व्हायला पाहिजे होता त्या लेवलचा सेल्स दिसत नव्हता. ऑर्डर तर दिसत होत्या, खूप चांगल्या ऑर्डर तर त्यांच्याकडे होत्या, पण त्या ऑर्डर क्लोज करण्यामध्ये किंवा त्या ऑर्डर फुलफिल करण्यामध्ये कुठेतरी JLR कमी पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यातच जाग्वार हा ब्रँड खूप मोठा होता. मी सुद्धा जाग्वारची एक फेवरेट कार होती जी S क्लास पेक्षाही मला जास्त आवडायची. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्ही ती का नाही घेतली, तर हत्ती बघायला आवडतो पण तो पाळायला नाही आवडत, कारण JLRची खूप जास्त बदनामी मार्केटमध्ये आहे. ॲक्च्युली जर तुम्ही रिव्ह्यूज बघितले कस्टमरचे तर तुम्हाला कळेल की प्रचंड प्रॉब्लेम JLR मध्ये येतात. मेंटेनन्स कॉस्ट रिअली ह्यूज आहे. मग त्याला जर तुम्ही कम्पेअर केलं इतर ब्रँड सोबत, मग तुम्ही मर्सिडीज बरोबर कम्पेअर करा किंवा BMW बरोबर कम्पेअर करा, तर ॲक्च्युली मेंटेनन्स कॉस्ट JLRची खूप जास्त आहे. नो डाऊट मर्सिडीज BMWची सुद्धा कॉस्ट जास्तच आहे. ती तुम्ही टोयोटा किंवा लेक्सस बरोबर कम्पेअर करू शकत नाही. ते एक वेगळ्याच लेवलला काम करतात, त्यांची मेंटेनन्स कॉस्ट ऑलमोस्ट नील आहे. सो रिलायबिलिटीच्या मामल्यामध्ये यांची खूप जास्त बदनामी झालेली आहे. पण जेव्हा टाटाने त्याला अक्वायर केलं, बऱ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट्स केल्या, अजूनही खूप कामं बाकी आहेत, पण ब्रँडला टर्न अराउंड करण्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत. रेंज रोव्हर बद्दल मी बोलतोय. पण जगवारचं काय? जगवारला परत त्यांनी रिलॉन्च आता सध्या केलेलं आहे. मग कपड्याचा ब्रँड आहे की नेमकं काय आहे, अशा अनेक निगेटिव्ह कमेंट त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. या सगळ्या कमेंट तुम्ही वाचू शकता. म्हणजे लोक भडकले होते. इलॉन मस्कनी सुद्धा ट्विट केलं होतं, हे खरंच कार विकतायत का, म्हणजे या लेवलला. पण माझ्या मताप्रमाणे जर याची पॉझिटिव्ह साईड बघितली तर ती वेगळीच आहे. जेव्हा मी ड्रिल डाऊन केला आणि डीप अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला कळालं की ही एक बॅड पब्लिसिटी सुद्धा पब्लिसिटीमध्ये कन्सिडर केली जाते. पब्लिसिटी कशी हो, पण पब्लिसिटी इम्पॉर्टंट आहे. नॉर्मल जेव्हा हे लोक व्हिडिओ पोस्ट करतात ना, हार्डली 2,000, 5,000, 10,000, 50,000 व्ह्यूज येतात. पण जेव्हा यांची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली तेव्हा याला बघू शकता मिलियन्समध्ये व्ह्यू आले. पण नॉर्मल व्हिडिओजना यांच्या खूप कमी व्ह्यूज असतात. जेव्हा यांनी एक मॉडेल लॉन्च केलं त्याला काही 2-3 लाख व्ह्यूज तुम्हाला इथं आलेले पाहायला मिळतात. बट जनरली यांना एवढे कमी व्ह्यूज मिळत असून सुद्धा त्यांनी त्या पब्लिसिटीच्या माध्यमातून पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न केला. आता त्यांचा जो प्लॅन सुरू आहे तो ज्या जाग्वारची इमेज होती त्याच्या एक स्टेप पुढे जाण्याची त्यांची इच्छा आहे. मला सुद्धा पर्सनली म्हणाल तो फॉन्ट अजिबात आवडलेला नाही, त्यांचा लोगो अजिबात आवडलेला नाही आहे. पण नंतर हळूहळू त्या गोष्टी आवडायला लागतात. जेव्हा तुम्ही कुपे कारचा वगैरे विचार करता तेव्हा कुपे लोकांना बिलकुल पचायची नाही. पण आत्ता प्रत्येक कार मेकर्स कुपेकडे जातोय आणि कुपे कार्स लोकांना आवडायला लागलेत. ऑटोमॅटिकली लोकांच्या टेस्ट बदलायला लागतात आणि त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. डिफेंडरला सुद्धा बऱ्याच लोकांनी नावं ठेवली होती. काडेपेटीसारखी दिसणारी कार किंवा टाटा सुमो सारखी दिसणारी कार वगैरे वगैरे म्हणायला सुरुवात केली होती. पण आता मेजॉरिटी ऑफ लोकांना डिफेंडर खूप जास्त आवडते. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ते फ्युचर ट्रेंड बघून आता काहीतरी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे आता कन्सेप्ट कार आहे, कुठल्याही प्रकारे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं नाहीये. कन्सेप्ट कार बनवण्याकडे ते जात आहेत. म्हणजे आत्ता फक्त ते डिझाईन फेजमध्ये आहेत. त्याच्यामध्ये अजून बऱ्याच मॉडिफिकेशन ते करू शकतात. माझ्या मताप्रमाणे आणि माझ्या अनालिसिस प्रमाणे कंपनी एक महत्त्वाचं काम करते की आत्ता प्रीमियम अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे रोल्स रॉयस ज्या सेगमेंटला काम करते ना त्या सेगमेंटमध्ये यांना उतरायचं आहे. पण आता परत एक ड्रॉबॅक आणि महत्त्वाची निगेटिव्ह गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ईव्हीचा सेल्स ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. मला तुम्हाला चार्टही दाखवायचा आहे जेणेकरून कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. इथं जर तुम्ही सेल्स बघितला, हा रेड सिम्बॉल जो दिसतोय किंवा रेड लाईन जी दिसते ही आहे इलेक्ट्रिक व्हेकल टू व्हीलर. कन्सिस्टंटली तुम्हाला सेल हा अप ट्रेंडमध्ये जाताना दिसतोय. खाली तुम्ही बघू शकता ब्ल्यू लाईन आणि ही लाईन आहे पॅसेंजर व्हेकलची. याच्यामध्ये सुद्धा थोडासा डिक्लाइन आलाय. पण पॅसेंजर मध्ये 3 व्हीलर बद्दल मी बोलतोय तर यामध्ये थोडासा डिक्लाइन आहे. पण ओव्हरऑल हा अप ट्रेंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. पण जी येलो लाईन आहे ही आहे क्लिअरली दिसते ती 4 व्हीलर्सची आणि पॅसेंजर व्हेकलची. इथं आपल्याला क्लिअरली फॅटिशनेस पाहायला मिळतो. इथं कुठल्याही प्रकारे स्ट्रॉंग अप ट्रेंड दिसत नाही, कारण इलेक्ट्रिक व्हेकलची कॉस्ट ह्यूज आहे ॲज कम्पेअर टू कंबशन इंजिन. बट आता प्रॉब्लेम इथे हा येतो की एकतर मी ह्यूज प्राइस पे करतोय
पण तेवढं माझं रनिंग आहे का? डेली रनिंग असेल तर ठीक आहे, नसेल तर ती गोष्ट परवडणारी नसते. कमी रनिंग करणाऱ्या लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकल परचेस करून त्यांना ती गोष्ट परवडत नाही. जेव्हा कॅल्क्युलेशन्स करून बघता त्यावेळी हे समजतं. मी खूप जास्त कॅल्क्युलेशन यावर केलेले आहेत. जेव्हा तुम्ही रिसेल करायला जाता 4, 5, 7 वर्षांनी, त्यावेळी जी रिसेल व्हॅल्यू मिळायला पाहिजे इंजिन व्हेकल्सना तेवढी इलेक्ट्रिक व्हेकलना मिळत नाही, कारण तुमची बॅटरी डिटोरेट झालेली असते. एकदा का बॅटरी संपली, तुमची गाडी संपल्यासारखा प्रकार आहे. यामध्ये कन्सिस्टंटली इनोव्हेशन होतं, त्यामुळे रिसेल करणं कठीण होऊन बसतं. ज्या लोकांना लॉंग रूटला जायचं आहे त्यांना तेवढे चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल नसतात. इमॅजिन करा, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी लोकांनी जर इलेक्ट्रिक व्हेकल घेतल्या आणि एक 500-1000 किलोमीटरचं त्यांना ट्रॅव्हलिंग करायचं आहे, या केसमध्ये ते सतत तासाला थांबून चार्जिंग करत बसणार आहेत का? तर बिलकुल नाही. जे लोक प्रीमियम कार्स वापरतात, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, ते लोक प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर थांबून 200-200 किलोमीटरला चार्ज करत ते बसणार आहेत का? तर बिलकुल नाही. म्हणूनच या गाड्यांची तेवढी डिमांड यायला हवी होती, ती आता सध्या येताना पाहायला मिळत नाही, कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर, तेवढी इकोसिस्टम अजून बनलेली बिलकुल नाहीये. मग आता प्रश्न येतो, टाटा मोटर संपलेच का? बिलकुल नाही. टाटा मोटर आहे ते ज्या लेवलला, म्हणजेच एवढं त्यांचं लोन वाढलेलं होतं, कंपनी एकदम काठावर होती. नेमकं काय होतंय समजत नव्हतं. तिथून त्यांची टर्न अराउंड स्टोरी बनली आणि ती स्टोरी आता मी परत सांगत बसणार नाही, बऱ्याच वेळेला मी ती कव्हर केली आणि तेव्हापासून टाटा मोटरवर आपण बुलिश आहोत. रिझन बिहाइंड दॅट की त्यांनी फंडामेंटली कंपनीला स्ट्रॉंग बनवून ठेवलंय. आता कुठल्याही प्रकारे मोठा धोका टाटा मोटरला बिलकुल नाही आहे. आणि असाच जर तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस स्ट्रॉंग करायचा असेल, मल्टिपल अर्निंग सोर्सेस करायचे असतील, तर रिच मी पार्टनर प्रोग्राम तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, मार्केट शिकायचं असेल, फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग, आमचे लेक्चर, आमचे कोर्सेस तुम्हाला अटेंड करायचे असतील, तर या नंबरला कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. एक डीमॅट अकाउंट जर तुमच्याकडे असेल ना, तर 1 महिन्याचा कोर्स, आणि जर तुम्ही ऍक्टिव्हली ते डीमॅट अकाउंट वापरत असाल तर लाईफ टाईम तुम्हाला काही कोर्सेसच्या काही बॅचेस तुम्हाला कन्सिस्टंटली दिल्या जातील आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर पाडण्यासाठी, तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर, इन्व्हेस्टर बनवण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन स्टॉक्स जे चांगल्या लेवलला आहेत ते तुम्हाला देण्यासाठी, प्रीमियम टेलिग्राममध्ये तुम्हाला ऍड करण्यासाठी एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. फ्री आहे, कुठल्याही प्रकारे पैसे चार्ज आम्ही करत नाही. सो या नंबरला कॉल करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही तिथून अवेल करू शकता. सो पुन्हा प्रश्न उभा राहतो, नेमकं होणार काय? सो प्रॉपर टाटाच्या ज्या कार्स आहेत त्याच्यामध्ये स्लो इनोव्हेशन सुरू आहे ॲज कम्पेअर टू महिंद्रा अँड महिंद्रा, किंवा जर तुम्ही त्याला MG मोटर बरोबर कम्पेअर केलं तर त्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट लवकरात लवकर कंपनीने करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि कंपनी ते करेल. JLR मध्ये चांगल्या प्रकारे ते जात आहेत. फक्त जॅग्वार जेव्हा सेट होईल ना, टाटा मोटरचा कोणीही हात धरू शकणार नाही. हे माझं स्टेटमेंट लिहून घ्या, कारण ग्लोबली काम करणाऱ्या कंपन्या आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये 100% कंबशन इंजिन बंद करून टाकलेत. फ्युएल वापरायचं नाही, इलेक्ट्रिक व्हेकलच वापरायला पाहिजे असं काही देशांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि तसं सरकारने डिक्लेअर केलंय. याचा अर्थ इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन वर्ल्ड वाईड प्रचंड होणार आहे आणि JLR वर्ल्ड वाईडच मेजर काम करतो. सो भारताच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही याला बिलकुल बघू नका. याचा अर्थ बिझनेसमध्ये ग्रोथ आपल्याला दिसू शकते. प्रश्न उभा राहतो, हा पडलेला स्टॉक आहे, याचं नेमकं होणार काय? घाबरण्याची बिलकुल गरज नाहीये. जरी आता हा 35% पडलेला दिसत असेल तरी सुद्धा याची तिजोरी खोलण्याचं काम आपलं आहे. म्हणजे काय, जर तुम्ही कंपनीचं प्रॉफिट बघितलं तर तुम्हाला दिसेल 33,000 कोटीचं नेट प्रॉफिट आहे. पण याच्या आधी थोडंसं प्रॉफिट तुम्हाला डिक्लाइन झालेलं पाहायला मिळायचं, निगेटिव्ह पाहायला मिळायचं. आता याच्यामध्ये एक आलेली जम्प ही सुद्धा मला तुम्हाला सांगायची आहे की जरी तुम्हाला इथं प्रॉफिटमध्ये जम्प मोठ्या दिसत असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की कंपनीचे जे टॅक्सेस आहेत ते हेवीली इथं डिक्लाइन झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. 8,000 कोटी रुपये मायनसमध्ये, म्हणजे 8,000 कोटी यांना रिफंड मिळाले होते, त्यामुळे इथं तुम्हाला एक मोठी जम्प आलेली पाहायला मिळते इन टर्म्स ऑफ नेट प्रॉफिट. ही टॅक्सची ऍडजस्टमेंट आहे, आता त्यामध्ये आपल्याला बिलकुल घुसायचं नाही, पण एवढं समजून जा की ॲडव्हान्स टॅक्सेस कधी कधी तुम्हाला रिफंड मिळतात, ॲमोटायझेशन, डिप्रिशिएशन, या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही. कधी कधी तुम्ही लॉसमध्ये असून सुद्धा तुम्हाला टॅक्स भरावा लागतो आणि कधी कधी तुम्ही चांगलं अर्निंग करून सुद्धा तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स असतात. सो आता जर मी याची फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं ठरवलं, DCF कॅल्क्युलेट करायचा ठरवला, सो तर 33,000 रुपयाच्या हिशोबाने जर मला इथून पुढे 15% स्टॉकमध्ये ग्रोथ हवी असेल, 15% स्टॉकनं वाढावं असं जर मला वाटत असेल आणि याला जर मी PE रेशो फक्त 10 दिला, फक्त 10, तरी सुद्धा कंपनीनं इथून 1% जरी ग्रोथ दाखवली ना, म्हणजे काय, जर सेल्स वाढला जरी नाही तरी सुद्धा हा स्टॉक 15% वाढू शकतो. हे झालं
फॉरवर्ड लुकिंग कॅल्क्युलेशन, जर मी इथं 20% इयर ऑन इयर स्टॉकमध्ये ग्रोथ अपेक्षा ठेवत असेन आणि या प्रकारे जर मी कॅल्क्युलेट करत असेन आणि याचा पीई जरी मी 10च ठेवला तरी सुद्धा 5.5% ग्रोथ मला चांगल्या प्रकारे रिटर्न भविष्यात देऊ शकते. आता मी अजून जास्त एक्सपेक्टेशन या लेवलपासून 25% अपेक्षा ठेवतोय. 25% अपेक्षा ठेवली आणि याला जर पीई मी 12 दिला तरी सुद्धा हा स्टॉक माझी अपेक्षा पूर्ण करताना पाहायला मिळू शकतो. बाय द वे, कुठल्याही प्रकारे बाइंग सेलिंगचे रेकमेंडेशन नाहीये, हे फक्त कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवतोय. मी अपेक्षा काय ठेवतोय आणि काय होऊ शकतं. पण जर हाच पीई मी इतर कार मेकर्स सारखा 20 आणि 25, 15 वगैरे द्यायचा ठरवला तर सेल्स ग्रोथ जरी नाही झाली तरी सुद्धा या स्टॉकमध्ये मला चांगले रिटर्न भविष्यात जनरेट होऊ शकतात. आणि ही कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आणि याच्यावर जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा DCF. मी तुम्हाला याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेन. आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.